श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर युधिष्ठिराने नारद मुनींना एक प्रश्न विचारलाय. हे मुनिश्रेष्ठ, हे ब्रह्मर्षी, हे भगवन, आता आपण मला वर्ण, आश्रम आणि धर्म याबद्दल मार्गदर्शन करावं. आपण प्रजापती असणाऱ्या ब्रह्मदेवांचे पुत्र आहात. आपल्यासारखे नारायण परायण, दयाळू, सदाचारी, शांत आणि विद्वान ब्राह्मण धर्माचे अत्यंत गुप्त रहस्य जाणतात. आपल्या इतकं हे रहस्य इतर कोणीही जाणत नाहीत. म्हणून मला आपल्या मुखातूनच हे सारं ऐकण्याची इच्छा आहे. आपल्या सर्व भक्तांना माझं एक निवेदन आहे की हा भाग अत्यंत काळजीपूर्वक ऐका, कारण याच्यामध्ये ज्ञान अत्यंत उच्च प्रतीचं सांगण्यात आलेलं आहे. युधिष्ठिराने केलेला हा प्रश्न ऐकून ब्रह्मर्षी नारद अत्यंत तृप्त झालेले आहेत, आनंदी झालेले आहेत. ते म्हणतात, युधिष्ठिरा, अजन्म असणारे प्रभू परमात्मा परमेश्वर भगवंतच या सर्व धर्माचं मूळ कारण आहेत. तेच प्रभू या जगाच्या कल्याणासाठी धर्म आणि मूर्ती यांच्यापासून आपल्याच अंशाने अवतीर्ण होऊन बद्रिकाश्रमात तपश्चर्या करीत आहेत. त्या नारायण भगवंतांना नमस्कार करून त्यांच्याच मुखातून ऐकलेला हा सनातन धर्म मी आता तुला सांगतो. युधिष्ठिरा, सर्व वेद स्वरूप असणारे भगवान श्रीहरी आणि त्यांचं तत्व जाणणाऱ्या महर्षींनी रचलेल्या स्मृती आणि ज्यामुळे आपलं अंतःकरण प्रसन्न होते असं ते कर्म हेच धर्माचं मूळ आहे. युधिष्ठिरा, धर्माची 30 लक्षणं शास्त्रांनी वर्णन केलेली आहेत. धर्म म्हणजे नेमकं काय? तर या 30 लक्षणांनी युक्त असणारं आचरण किंवा आपण केलेलं कर्म यालाच धर्म असं म्हणतात. सर्वात पहिलं काही महत्त्वाचं लक्षण असेल तर सत्य. आपण नेहमी सत्य आचरण केलं पाहिजे. सत्याच्या जवळ असलं पाहिजे. सत्याबद्दल बोललं पाहिजे आणि सत्यासाठीच कर्म केलं पाहिजे. आणि सत्य म्हणजे या जगामध्ये एकमेव असणारा भगवंत हाच सत्य होय. आणि त्या भगवंताविषयी बोलणं, भगवंताविषयी कर्म करणं, भगवंताला अर्पण करणं, भगवंताच्या जवळ राहणं, या सर्व गोष्टींना सत्य आचरण असे म्हणतात.
सत्य म्हणजे केवळ खरं बोलणं नव्हे, खरं बोलणं हा एक भाग आहे त्यातला, पण खरं सत्य याचा अर्थ एकमात्र या जगामध्ये त्रैलोक्यामध्ये सत्य असणारा तो परमात्मा परमेश्वर, आणि त्या सत्याची कास धरायची, त्या सत्याजवळ जाणारं आचरण करायचं, म्हणजे त्याला सदाचरण असं म्हणतात. सत आचरण, त्या सत्याजवळ नेणारं आचरण. सत्कर्म, त्या सत्याकडे नेणारं कर्म. आणि म्हणून सत या शब्दाला फार महत्त्व आहे. आपल्या वेदांमध्ये सुद्धा पहिलाच धडा हा दिलेला आहे, सत्यम वद आणि सत्यम आचर. खरं बोला आणि त्या खऱ्याकडे जाणारं आचरण करा. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा धर्म म्हणजे दया. सर्व प्राणीमात्रांमध्ये भगवंत आहे असं समजून प्रत्येक जीवाशी अत्यंत दयापूर्ण अंतःकरणाने वागणे, कोणालाही दुःख न देणे, कोणालाही मनाला यातना न देणे, सर्वांची सोय कशी होईल, सर्वांना उपयोगी कसं होईल याचा विचार करणे. दया. त्याच्यानंतर तपश्चर्या. तपश्चर्या याचा अर्थ तप करणे. तप करणे म्हणजे तापवणे. तापवणे म्हणजे शरीराला त्रास करून घेणे, शरीराची झीज करून घेणे, शरीराचे लाड न करणे, शरीराचे चोचले न करणे. तपश्चर्या करण्यासाठी शरीराला कधी उपाशी ठेवावं, कधी त्याला भुकेलं ठेवावं, कधी त्याला तहानलेलं ठेवावं, कधी त्याला अग्नीचे चटके बसावे, कधी ते पावसात भिजावं, कधी ते थंडीने कुडकुडावं, कधी त्याला उन्हाचे चटके बसावे. म्हणजे थोडक्यात काय की देहाचे आणि शरीराचे चोचले न पुरवणे, शरीराला त्रास करून घेणे, शरीराला यातना देणे म्हणजेच तप करणे, तापवणे. पावित्र्य. पावित्र्याचा अर्थ शुद्धता, प्रसन्नता. आपलं मन पवित्र हवं, शुद्ध हवं, प्रसन्न हवं, स्वच्छ हवं. जिथे पावित्र्य असतं तिथे भगवंताचा वास असतो, आणि जिथे अजागळपणा असतो, घाणेरडापणा असतो, अस्वच्छपणा असतो, जिथे अप्रसन्न वातावरण असतं तिथे भगवंताचा वास कदापिही नसतो. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मनाचा संयम. मनावर ताबा मिळवणे. आपलं मन भटकत असतं, मनाला बाह्य गोष्टींचं आकर्षण असतं, मनाला बाह्य विषयांचं आकर्षण असतं. त्या विषयांपासून, बाह्य गोष्टींपासून मनाला आवरून, त्याला आत वळवून हृदयामध्ये असणाऱ्या आपल्या हृदयस्थ परमेश्वराच्या चरणकमलापाशी मन एकाग्र करणं, एकचित्त करणं, याला मनाचा संयम असं म्हणतात. त्यानंतर इंद्रियांचा निग्रह. आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 त्यांचे विषय आहेत. डोळ्यांना रूप पाहावंसं वाटतं,
कानांना सुंदर सुंदर शब्द ऐकावेसे वाटतात, कौतुक ऐकावंसं वाटतं, स्तुती ऐकावीशी वाटते. नाकाला सुंदर प्रकारचा वास घ्यावासा वाटतो, जिभेला चांगलं चुंगलं खावंसं वाटतं आणि त्वचेला मऊ आणि गुबगुबीत स्पर्श हवासा वाटतो. त्यामुळे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आणि त्या 5 विषयांचे 5 इंद्रिये. या इंद्रियांना त्यांच्या आवडत्या विषयांपासून परावृत्त करणं. डोळ्यांना सांगायचं आहे तुम्ही रूप पाहू नका, बंद अवस्थेमध्ये राहा. डोळे झाकून घेता आले पाहिजेत, अंतर्मुख होता आलं पाहिजे. कानांना सांगायचं तुम्ही नुसती स्तुती ऐकू नका, निंदासुद्धा ऐका, इतरांचे टोमणे ऐका, इतरांनी मारलेले तुमच्यावर केलेले कॉमेंट्स ऐका. जिभेला जे हवं असतं ते तिला न देणं हा जिभेचा निग्रह आहे. एखाद्याला कारल्याची भाजी आवडत नसेल तर कारल्याचीच भाजी खायची, आणि श्रीखंड हवं असेल तर श्रीखंड कधीच द्यायचं नाही. जिभेचा संयम हा दोन्ही प्रकारे करायचा आहे. जे हवं ते द्यायचं नाही आणि जे नको तेच द्यायचं. नाकाला फक्त सुवास घेणं आवडतं तर मुद्दाम त्वचेला मऊ आणि गुबगुबीत स्पर्श हवे असतात तर ते द्यायचे नाहीत, तर जाडा भरडा काटेरी टोचणारा स्पर्श द्यायचा. अशा प्रकारे इंद्रियांना जे जे हवं ते नाकारायचं आणि जे नको तेच द्यायचं. याला म्हणायचा इंद्रिय निग्रह. अशा प्रकारे इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर सहनशीलता, द्वंद्व सहन करायला शिकणं. द्वंद्व सहन करायला शिकायचं. सुख दुःख, उष्ण गरम, गार गरम, उष्ण थंड, योग्य अयोग्य, चांगलं वाईट, विजय पराजय, लाभ हानी, या साऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि काही मनाला आवडणाऱ्या असतात, काही मनाला नावडणाऱ्या असतात. त्यामुळे कशाही परिस्थितीमध्ये आपल्याला सहन करून राहता आलं पाहिजे. सहनशीलता हा अंगी बांधला पाहिजे गुण. त्याच्यानंतर विवेक विचार, योग्य काय आणि अयोग्य काय. अहिंसा, कोणत्याही जीवाची हिंसा न होईल. ब्रह्मचर्य पालन, मनाने आणि शरीराने. त्याच्यानंतर त्याग, नाही का, ज्या ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, ज्या ज्या गोष्टी आपल्याला उपयोगाच्या आहेत, त्या गोष्टींचा इतरांसाठी वापर करणं म्हणजे त्याग म्हणायचं. जे आपल्याला नको आहे म्हणून दिलं किंवा एखादी गोष्ट आपल्याला कधीच वापरत नव्हतो म्हणून आपण ती दिली तर हा त्याग होत नाही. त्याग याचा अर्थ जे मला अत्यंत प्रिय आहे, जे मला अत्यंत आवडतं आहे, जे मला अत्यंत हवं आहे, जे मी रोज वापरतो आहे, ती गोष्ट इतरांना देणे आणि इतरांसाठी आपण त्या गोष्टीला मुकणे, याला त्याग असं म्हणतात. त्याच्यानंतर स्वाध्याय, स्वअध्याय म्हणजे स्वतः प्रयत्न करून शिक्षण घेणे, शिकणे आणि गुरूंनी जे काही आपल्याला सांगितलेलं असतं त्याचं मनन चिंतन करणे, याला स्वाध्याय असं म्हणतात. मनाचा सरळपणा, नाही का, वाकड्यात शिरायचं नाही,
अत्यंत सरळपणाने वागायचं. कुणाविषयी द्वेष नाही, मत्सर नाही, राग नाही, लोभ नाही. संतोषपूर्ण जीवन जगायचं. मनाची प्रसन्नता कायम टिकवायची. त्याच्यानंतर समदर्शित्व, नाही का, प्रत्येकाशी समानतेने वागायचं. भेदभाव करायचा नाही. हा माझा तो परका, हा जवळचा तो लांबचा, हा आवडता तो नावडता, असं आपण वागायचं नाही. भेद करायचा नाही. महात्म्यांची, गुरुजनांची, वडीलधाऱ्यांची सेवा करायची. सांसारिक गोष्टींपासून, क्रियांपासून, कर्मांपासून हळूहळू निवृत्ती घ्यायची. मौन पाळायचं. आत्मचिंतन करायचं. भगवंताबद्दलच विचार करायचा. इतर प्राणीमात्रांना, पक्ष्यांना अन्न पाण्याची व्यवस्था करायची. जीवनावश्यक गोष्टींचं वाटप करायचं. आणि भगवंतामध्ये, परमात्म्यामध्ये भाव ठेवून त्याचं भजन करणं, त्याचं चिंतन मनन करणं आणि त्याच्यावर भक्ती करणं. अशा या सर्व गुणांनी युक्त असणाऱ्या, लक्षणांनी युक्त असणाऱ्या आचरणाला धर्म असं म्हणतात. आणि या धर्माचं आपण पालन केलं पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय.